धनंजय मुंडे यांना भेटल्याची सुरेश धस यांची माहिती। मी धनंजय मुंडेंना काही लपून भेटलेलो नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं। धनंजय मुंडे सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाल्याचं बावनकुळे यांनी देखील म्हटलं। ही पारिवारिक भेट होती असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाली आहे, त्यांच्यामध्ये मनभेद नाहीत, मतभेद आहेत असं बावनकुळे यांनी म्हटले। तर जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले। आव्हाडजी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट पारिवारिक भेट असं बावनकुळे म्हणतायत। राजकारण ज्यांनी बघितलं त्यांना माहिती निजा पस्तीस होती, त्याच्यामुळे याच्यावरती फारशा भाष्य करून काही आश्चर्यकारक कसं काही घडलंय असं मला तरी वाटत नाही। ते होणार होते आज ना उद्या, उद्या ना परवा। ह्याच्या आधीचा इतिहास बघा, बीड जिल्ह्यामध्ये कोण एकमेकांना साजरे करत होते इतिहास बघा तर तुम्हाला कळेल। त्यामुळे भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत घेऊन जायची हे सगळ्यांचंच काम आहे असं नाही। त्यांचं काय असेल बाबा, परिवाराचे त्या अंतर्गत संबंध असतील, कुठल्या परिवाराचे असे संबंध असतील त्या घडतात। आपल्या काय त्यांचे परिवार आपल्याला काय माहिती। आता बावनकुळे म्हणाले की त्यांची पारिवारिक भेट, आपण बावनकुळेंवर विश्वास ठेवूया। जी आव्हाडजी, मात्र तुम्ही जी टीका धसांवर केली होती ती टीका त्यांना फारच झोंबली होती। आज मात्र धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळपास 4-4.5 तास ही भेट झाल्याचं बावनकुळे यांनी स्वतः म्हटलं की मी स्वतः त्यांच्या सोबत होतो, 4-4.5 तास सोबत होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कसं पाहता याकडे? पाहायचं काय, उघड्या डोळा महाराष्ट्र बघतो ना, ती सगळी नाटकं जितेंद्र आव्हाड बघत नाही, उभा महाराष्ट्र बघतोय। आणि ते फारच दयावंत क्षमाशील झाले आहेत। ते त्या सूर्यवंशीच्या आईलाच सांगतात तिने माफ करून टाका पोलिसांना। त्याचं कदाचित त्यांना एकदम असं काय म्हणतात त्याला आत्मधनं असं काहीतरी वाटलं असेल की जाऊ द्या, तुम्ही आता बोलायचं अजून धनंजय मुंडे मिळलं म्हणून त्याने धनंजय मुंडे नाही सांगून टाकलं असेल तुमचा काय दोष नाही, मी तुमच्या बरोबर आहे। आणि बदलतो ना मला वाटतं ते कुंभमेळ्याला वगैरे जाऊन आले, त्याच्यामुळे त्यांचे बदल झाले, एकदम आध्यात्मिक झाले, ते क्षमाशील झाले। त्याच्यामुळे त्यांनी यालाही बदल, कारण त्याने महिन्यामध्ये काय वाल्मिक करायलाही क्षमा देत करतो। जाऊ दे, वाल्मिक करायला झाला ना मर्डर, जाऊ दे, केला माणूस गेला, आता काय तुझ्याशी भांडायचं, चल तू आणि मी आपलं तुझ्या गळा माझ्या गळा, तू पुण्याच्या माळा वगैरे वगैरे अशी गाणी म्हणली। नक्कीच आव्हाडजी, मात्र धस असं म्हणतायत की कौटुंबिक भेट अर्थात तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो, त्यामध्ये गैर काय? तुम्हाला असं वाटतं की धसांचा लढा पुढे सुरू राहील? गैर काहीच नाही। तुम्ही सूर्यवंशीच्या आईला सांगितलं माफ करा, त्याच्यात कुठे गैर आहे? भेट घेणं ह्याच्यात कुठे गैर आहे? गैर कशातच नसतं। महाराष्ट्र काय समजून घेईल या महत्वाचा प्रश्न आहे। अजून धसांच्या वागण्यात कुठे माणूस कुठे वाटलं की चुकले? आव्हाडजी, सगळ्यात एक आणखी महत्वाचं म्हणजे धस म्हणतायत मी कधीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही, इतरांनी तो मागितला, मात्र मी कधीही मागितलेला नाही। तुम्ही ठरवा ना, तुमच्याकडे म्हणजे क्लिपिंग घेतलं ना, आमचं काय क्लिपिंग ठेवत नाहीत, आम्ही फक्त ऐकू वस्तू आणि टीव्हीवर बघितलेलं आहे तुम्ही 9 वर्ष काय बोलत होते ते। हा, पण मी मात्र उघडपणाने मागितलं नाही, मागत राहील। एकदा भूमिका घेतली त्या मग परिणामांची चिंता नाही करायची तुम्ही। मग मला वरनं फोन आला, खालनं फोन आला, डावीकडनं फोन आला, उजवीकडनं फोन आला, यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं, निधीचा प्रॉब्लेम झाला, काय नाही। एकदा भूमिका घेतली। धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा। आव्हाडजी, देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळे जे मोर्चे निघाले किंवा या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही एकत्र होतात, या पुढच्या काळामध्ये जर मोर्चा निघाला किंवा हा लढा पुढे सुरू राहणार आहे, अशा वेळेला धस तुमच्या सोबत असतील? मला माहिती नाही, धस कुठे, त्यांच्यावरती माझं राजकारण नाहीये। धस काय भूमिका घेतात ह्याच्यावर मी भूमिका घेत नाही, मी स्वतंत्ररित्या भूमिका घेतो आणि माझ्या भूमिकेवर ठाम असतो। तर तुम्हाला असं वाटतं की बावनकुळेंच्या मध्यस्थीनंतर धस आणि मुंडे यांच्यामध्ये हे थोडंसं निवळलंय हे वातावरण? कोणी मध्यस्थी केली, काय केली, कशाला केली, मला काय करायचंय? एका पक्षात सत्ताधारी पक्षातले ते माझ्या अंदाजाने हे दाखितांना अडचणीत आणण्यासाठी हे सगळं केलं जात होतं। आता कधी झालं असेल काय किंवा नको त्यांना अडचणीत नका आणू, तुमच्या पक्षाला बदनाम करू नका, असे प्रेमाचा सल्ला आला असेल दस नावाच्या मित्रांनी ऐकलं असेल। जी, धन्यवाद आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। मी भूमिका बदलत नाही।